माझ्याकडे जितकं आयुष्य उरलंय तितका पैसा हा शेवटपर्यंत टिकेल का? हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न प्रत्येकाला पडतो ज्याची रिटायरमेंट झाली आहे, सेवानिवृत्ती झालेली आहे. आणि जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आजचा व्हिडिओ हा त्या प्रश्नाचं उत्तर देणारा असेल, तुम्हाला सोल्युशन सांगणारा असेल. SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तुम्ही SIP ऐकलं असेल, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, पण हा आहे विड्रॉल प्लॅन. आता ही एक अशी योजना आहे जी तुम्हाला दर महिन्याला पगारासारखं फिक्स्ड इन्कम देऊ शकते, तेही तुमच्याच गुंतवणुकीमधून. आता तुम्हाला वाटेल हे FD पेक्षा वेगळं कसं आहे? तेच आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण SWP अंतर्गत जरी आपण दर महिन्याला पैसे काढत असू तरी सुद्धा तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम ही वाढतच राहते. कसं ते समजून घेऊ. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा. आता सोप्या भाषेत SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे काय? समजा आपण म्युच्युअल फंड्समध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला दर महिन्याला 10 ते 20 हजार रुपये खर्चायला लागत असते, तर या SWP प्लॅन अंतर्गत तेवढी रक्कम तुम्ही दर महिन्याला विड्रॉ करू शकता. ती तुम्ही जमा केलेल्या फंडामधून काढू शकता. FD झालं किंवा इतर इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला इंटरेस्ट मिळतो, ते इंटरेस्ट फक्त आपल्याला विड्रॉ करता येतं. पण यामध्ये तुम्ही जी काही रक्कम अडकवलेली असेल त्यातून सिस्टमॅटिकली दर महिन्याला एक निश्चित रक्कम आपल्याला विड्रॉ करता येते. यालाच म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, SWP. सोप्या भाषेत सांगायचं तर आपले पैसे गुंतवणूक करून दर महिन्याला एक ठराविक रक्कम ॲज अ पगार म्हणून आपण त्यातून काढत राहणे. योग्य फंड्स निवडला असेल तर त्यावर जे काही रिटर्न्स मिळतात त्यामुळे तुमचा फंड हा वाढतच राहतो आणि तुमची विड्रॉल पण सुरू राहते. SWP अंतर्गत तुम्हाला 3 गोष्टी ठरवता येतात. किती रक्कम काढायची. उदाहरणार्थ दर महिन्याला 10,000, 5,000, 7,000 किंवा 15,000. ती कधी काढायची. दर महिना रक्कम तुम्हाला विड्रॉ करायची आहे, दर 3 महिन्याला करायची म्हणजे क्वार्टरली बेसिसवर करायची आहे किंवा वार्षिक एकदाच काढायची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे किती काळासाठी तुम्ही ते विड्रॉल करणार आहात, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष हे तुम्हाला ठरवता येतं. फंड तुमचे युनिट्स मार्केटच्या भावानुसार रिडीम करत असतो आणि तुमच्या बँक खात्यात ते पैसे जमा करत असतो. यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जर फंडाचा रिटर्न हा तुम्ही काढलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही केलेली गुंतवणूक ही कालांतराने वाढत सुद्धा राहते आणि रिटर्न्स कमी असतील तरी तुम्हाला नियमित इन्कम मिळत राहते. आता सिनियर सिटीजनसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी SWP कशा प्रकारे गेम चेंजर ठरू शकतं. तुम्हाला तर माहितीच आहे की निवृत्तीनंतर, रिटायरमेंट नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नियमित उत्पन्न किंवा नियमित एक रक्कम मिळत राहणं. पेन्शन तर सगळ्यांना मिळतेच, पण रोजच्या खर्चासाठी जर पैसे हातात नसतील तर काळजी वाढते. अशाच वेळेस SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा सिनियर सिटीजनसाठी गेम चेंजर ठरू शकतो. कारण यातून कोणत्याही रिटायर्ड व्यक्तीला दर महिन्याचा कॅश फ्लो मिळत असतो, जसा काही तो एक पगारच आहे. आता SWPचे सिनियर सिटीजनसाठी मुख्य फायदे सांगायचे झाले तर पहिला म्हणजे नियमित मासिक उत्पन्न, जणू काही ती पेन्शनच आहे. नियमित रक्कम मिळत राहिल्यामुळे घर खर्च, औषधं, घरातली बिलं व्यवस्थितपणे हाताळता येतात. SWPमुळे मार्केटमध्ये तुमची गुंतवणूक सुरूच राहते, त्यातून रिटर्न्स मिळतच राहतात. संपूर्ण पैसे एकदम काढायची गरज पडत नाही आणि उर्वरित रक्कम जी असते गुंतवलेली ती मार्केटनुसार रिटर्न्स घेतच असते. यामध्ये टॅक्स कमी लागतो आणि FD पेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात. कारण सिनियर सिटीजनचे सगळ्यात मोठं दुःख म्हणजे FDच्या मिळणाऱ्या इंटरेस्टवर टॅक्स भरपूर लागतो. परंतु SWP अंतर्गत LTCG, लॉंग टर्म कॅपिटल गेन, या नियमामुळे जो काही नफा होत असेल फक्त त्या नफ्यावरच टॅक्स आकारला जातो. पुढचा फायदा म्हणजे मार्केट व्हॉलॅटिलिटी, याची भीती कमी असते. कारण तुम्ही एकदम पैसे काढत नाही, तुम्ही थोडे थोडे करून दर महिन्याला ते पैसे विड्रॉ करत असतात. त्यामुळे मार्केट खाली गेले किंवा वर गेले त्याच्यामुळे तुमच्या SWPवर फार सौम्य परिणाम होतो. आणि आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये लवचिकता असते. तुम्ही SWP अंतर्गत रक्कम वाढवू शकतात, कमी करू शकतात किंवा ती पाहिजे तेव्हा बंदही करू शकतात. कुठलंही बंधन राहत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे की रिटायरमेंट म्हणजे आयुष्याचा गोल्डन फेज असतो, परंतु आर्थिक शांती असेल तरच हा काळ आरामात घालवता येतो. आता रिटायरमेंट नंतर सुद्धा पैशांसाठी पुन्हा काम करावं लागणार असेल तर ती रिटायरमेंट काय उपयोगाची. म्हणूनच SWP अंतर्गत तुम्ही केलेली मूळ गुंतवणूक ही कायम तशीच राहते आणि त्यातून दर महिन्याला इन्कम सुद्धा मिळते आणि रिटर्न्स चांगले असतील तर ठेवलेली रक्कम ही वाढत सुद्धा राहते. हे अगदी बागेसारखं आहे, म्हणजे एकदाच झाड लावा, म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट करा आणि नंतर फक्त फळं खा. SWP विड्रॉल्स झाडानंतर वाढतच राहतात, म्हणजेच तुमच्या फंडाचे युनिट्सही वाढत राहतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती पैसे गुंतवल्यावर किती विड्रॉल करता येते किंवा किती इन्कम मिळू शकते. समजा तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले आणि तुमची अपेक्षा आहे की तुम्हाला दर महिन्याला 15,000 रुपये त्यातून काढायचे आहेत. आपण गृहीत धरू की वार्षिक जो परतावा किंवा रिटर्न्स मिळत आहेत ते 10% आहेत. तर तुम्हाला 10 ते 12 वर्ष नियमित मासिक उत्पन्न मिळू शकते. आणि जर मार्केट चांगलं असलं तर तुमची गुंतवणूक संपण्याऐवजी ती वाढू देखील शकते. आता हे फक्त उदाहरण आहे. SWP ही पूर्णपणे मार्केटवर डिपेंड असल्या कारणाने प्रत्यक्षामध्ये मार्केट, फंड्स आणि तुमचा परतावा म्हणजे रिटर्न्स हे बदलू शकतात. हे देखील लक्षात ठेवा. आता SWP वर्सेस FD म्हणजेच SWP आणि FD मध्ये कुठे जास्त फायदा मिळतो? दोघांमध्येही नियमित उत्पन्न आहे. टॅक्स म्हणाल तर SWP मध्ये कमी लागतो कारण तो कॅपिटल गेनवर असतो, होणाऱ्या नफ्यावर लागत असतो. परंतु FD वर जे काही पूर्ण इंटरेस्ट तुम्हाला मिळत असतं ते पूर्णपणे टॅक्सेबल असतं. ते संपूर्ण इंटरेस्टवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. परतावा किंवा रिटर्न्स मार्केट लिंक्ड असल्यामुळे SWP मधून रिटर्न्स हे जास्त असण्याची शक्यता असते. पण FD मध्ये ठराविक दराप्रमाणेच निश्चित रिटर्न्स मिळत असतात. FD मध्ये एकदा तुम्ही पैसे अडकवले आणि किती काळासाठी अडकवत आहात त्यानुसार तो टाइम पिरियड पूर्ण झाल्यानंतरच पैसे परत काढता येतात. परंतु इथे तसं काही नाही आहे. SWP मध्ये लवचिकता असते, त्यामुळे तुम्ही कधीही तुमचे पैसे परत काढू शकतात. FD मध्ये निश्चित इंटरेस्ट मिळते, ते तुम्हाला महिनाभर पुरेलच याची खात्री नाही. परंतु SWP मध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम स्वतः ठरवू शकता की तुम्हाला किती विड्रॉ करायची आहे. त्यामुळे महागाईपासून संरक्षण होतं. थोडक्यात सांगायचं तर FD सुरक्षित आहे पण ती वाढत नाही. SWP सुरक्षित आहे, त्यातल्या त्यात फंड वाढण्याची सुद्धा शक्यता असते. आता SWP सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. योग्य फंड निवडणे. आता याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर ज्या ठिकाणी तुम्ही SWP करत आहात, बँकेत करत आहात किंवा कोणाकडून SWP ची स्टार्टिंग करत असेल तर त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या की कुठला फंड चांगले रिटर्न्स देतो. योग्य तो फंड निवडा. वरिष्ठांसाठी हायब्रिड किंवा डेट ओरिएंटेड फंड्स हे चांगले असू शकतात. जी काही तुम्ही रक्कम भरणार असाल त्यानुसार तुमची विड्रॉलची रक्कम ही थोडी कमी ठेवा. 5 ते 60% ठेवा. म्हणजे होईल काय, तुम्हाला दर महिन्याला तेवढी रक्कम मिळत राहील आणि रिटर्न चांगले आले की तुमची ठेवलेली रक्कम ही वाढत राहील. त्याचप्रमाणे जरी तुम्ही SWP करत आहात, दर महिन्याला पैसे विड्रॉ करणार असाल तरी सुद्धा एमर्जन्सीसाठी जर तुम्हाला काही फंड लागणार असेल तर तो आधीच वेगळा करून ठेवा. संपूर्ण रक्कम एका ठिकाणी इन्व्हेस्ट करू नका. त्याचप्रमाणे जर तुम्हाला न्यूज कळाले की मार्केट क्रॅश होत आहे तर तुमच्याकडे SWP पॉज करता येईल अशी क्षमता ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SWP साठी कोणावरही विश्वास ठेवू नका. सर्टिफाईड ॲडवायझरलाच कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडूनच संपूर्ण माहिती मिळवा. तर मित्रांनो, निवृत्ती किंवा रिटायरमेंट म्हणजे फक्त पैशांचं नियोजन नाही आहे, तर मनशांतीचं सुद्धा नियोजन आहे. म्हणूनच हा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन तुमच्यासाठी परफेक्ट आर्थिक साथीदार ठरू शकतो. त्यामुळे FD, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असताना एकदा SWPचा सुद्धा विचार करा. सर्व माहिती व्यवस्थित मिळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तुमचं SWP बद्दलचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.